पूरे देश में हंगामा मचाने वाले नीट पेपर लीक केस में गिरफ्तार हुए प्रोफेसर शिवराज मोटेगांवकर के खिलाफ नांदेड़ में बहुत गुस्सा है। आज शिवसेना पार्टी ने नांदेड़ में आरसीसी कोचिंग क्लास के सामने जोरदार प्रोटेस्ट किया। इस समय ठाकरे ग्रुप के पदाधिकारियों ने आक्रामक होकर मोटेगांवकर का पोस्टर फाड़ दिया और क्लास के सभी बैनर फाड़ दिए। शिवराज मोटेगांवकर और एजुकेशन माफिया के खिलाफ जोरदार नारे लगाए और इस हरकत का कड़ा विरोध किया। शिवसेना ठाकरे गुट के लोकल पदाधिकारी, युवा सेना के कार्यकर्ता और उत्साहित नागरिक में शामिल हुए। शिवराज मोटेगांवकर के खिलाफ जल्द से जल्द पूरी जांच होनी चाहिए। दोषी पाए जाने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई होनी चाहिए। ठाकरे गुट ने यह भी चेतावनी दी कि अगर उनके खिलाफ कार्रवाई नहीं की गई तो वे और भी कड़ा आंदोलन करेंगे। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। आज जे आंदोलन करण्यात आले, आरसीसी मोटेगावकर यांनी देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांची भवितव्याशी धोका केलेला आहे आणि या पेपर फुटीच्या माध्यमातून आमचं एवढंच मागणं आहे की युवासेनेच्या वतीने की हा समाजाचा गुन्हेगार असून यांना मोकोका अंतर्गत या संपूर्ण टोळीला पेपर फुटीच्या मोकोका अंतर्गत कायद्याअंतर्गत कारवाई झालीच पाहिजे आणि येणाऱ्या या पूर्ण जे काही लाखो विद्यार्थ्यांकडून फीस जमा करून भरमसाठ अशी अपार संपत्ती कमवलेली आहे, बेनामी संपत्ती गैरमार्गाने कमवलेली आहे, त्या संपत्तीची तपासणी ईडीच्या मार्फत झाली पाहिजे आणि देशातील असे संपूर्ण त्या राज्यातच या देशात काही राज्याच्या हट्टापायी देशात 2016 पासून नीट लागू केलेली आहे राज्यात। आमचं नेहमी वेळोवेळी आम्ही या नीटच्या विरोधात राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला निवेदन दिलेली आहे। या राज्यात आणि देशात नीट हद्दपार झाली पाहिजे, कारण की या नीटच्या माध्यमातून लाखो करोड जे गडगंज आर्थिक पालक आहेत त्यांच्या मुलांनाच कोचिंग क्लास हे घडू शकते, कारण की सामान्य मुलांना कोचिंग क्लास हे घडण्याची ही त्यांची लाखोची फीस भरायची त्याची कुमत नसते ना, त्यांच्या काही लोकांच्या हट्टापायीच ही नीट या राज्यात या देशात लागू केलेली आहे। आज नीट आरसीसी कोचिंग क्लासेस श्यामनगर इथे आम्ही मोटेगावकर यांना काळं फासलेलं आहे। समोर आम्ही या पूर्ण मोटेगावकरच्या टीमला फाशीची शिक्षा व्हावी आणि असे अनेक प्रकरणात या भाजप सरकारमध्ये आम्ही पाहिलेले आहे, कारण की जे पैसेवाले आणि गडगंजवाले आहेत त्यांना चौकशी होते, नंतर चौकशीचा ससेमिरा कुठं गायब होतो की हेच कळायला भाग लागत नाही। म्हणून माझी केंद्र सरकारना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना एवढीच विनंती आहे की आपण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्याकडून हे खातं काढून दुसऱ्याला बहाल एखाद्या चांगल्या सुशिक्षित डॉक्टर IAS असणाऱ्या अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे। आणि राज्यातही मला एवढीच इच्छा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि यांची संपत्तीची राज्य शासनाच्या मार्फत चौकशी केली पाहिजे। इन्कम टॅक्स आणि आयटी रिटर्न, इन्कम टॅक्स, ईडी आणि वेगवेगळ्या एजन्स्या ज्या माध्यमातून यांची तपासणी होऊन नांदेड जिल्ह्यातले अनेक असे कोचिंग क्लासेस आहेत की त्यांच्या अशाच हे माप या नीटच्या माध्यमातून आहे, कारण की आज मोटेगावकर फक्त एकटा उघडा नागडा झालेला आहे, कारण की नांदेड शहरातले असे कोचिंग क्लासेस, नामांकित कोचिंग क्लासेसचे त्यांचे लागे बांधे एवढे मोठे आहेत की त्यांचं काही करू शकत नाही, कारण की 20,000 कोटीचं साम्राज्य असलेला एकटा मोटेगावकरच नसून ही नांदेड जिल्ह्यातली संपूर्ण कोचिंग क्लासेसची माफिया गँग आहे।